आता बातमी काँग्रेसच्या गोटातून आहे। काँग्रेसच्या भारत जोडोच्या आंदोलनामध्ये 13 नक्षली संघटना कार्यरत असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे। तर भारत जोडो यात्रेमध्ये नक्षली संघटना असतील तर त्याची चौकशी करावी असं यावर नाना पटोले म्हणाले। 13 नक्षली संघटना असतील तर त्या राज्य सरकारने त्याची चौकशी करावी असंही पटोलेंनी म्हटलंय। तर काँग्रेस कार्यालयावरील हा हल्ला भाजपचा शहरी नक्षलवाद नाही का असं यावर आदित्य ठाकरे म्हणाले। महाराष्ट्राच्या एटीएसने केंद्र सरकारला जी माहिती पाठवली आहे, एएनओने ही माहिती माझ्याकडे आहे, लोकसभेत जी गेलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी 13 संघटनांची नावं दिलेली आहेत। एकूण 40 संघटनांची नावं दिली आहेत। त्यातल्या 13 संघटना या पुन्हा या भारत जोडोच्या आपल्या या आंदोलनामध्ये या ठिकाणी काम करतात। राहुल गांधीजी जेव्हा आपल्या या भारत जोडो यात्रेमध्ये देशाच्या जनतेसाठी, देशाच्या एकात्मतेसाठी, देशहितासाठी 4,500 किलोमीटरची पदयात्रा करताय, त्याच्यामध्ये कुठल्याही अँटी सोशल मूवमेंट काम करत असतील तर त्याला थांबवणं, त्याच्यावर कारवाई करणं ही सरकारची जबाबदारी आहे। मग सरकार झोपलं होतं का, हा माझा सवाल आहे। पण राहुल गांधीच्या या चांगल्या मूवमेंटला बदनाम कसं करता येईल याचा एक प्रयत्न बीजेपीनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुरू केलेला आहे।